नारी शक्तीनं जिवंत ठेवलेला हा परमार्थ, त्याचं आज हे वैभव कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सगळे आज आनंद घेत आहेत। याचा या परिसराचं वैभव असलेलं ज्यांनी परिसरामध्ये हा परमार्थ रुजवला, जागवला, नथुराम बाबांच्या प्रेरणेतून, नथुराम बाबांच्या आशीर्वादानं तो परमार्थ खरोखरच आपल्या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये रुजलेला आहे। हरिभक्तपरायण वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पावन प्रेरणेनं हा आपला परभणी जिल्हा पुनीत झालेला आहे। आणि या परभणी जिल्ह्यामध्ये जे नथुराम बाबासारखे वैदेही जन्म पावलेले आहेत, ज्यांनी या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्यांचं ज्यांना आशीर्वाद प्राप्त झालेले आहे असे छगन बाबाच्या प्रेरणेनेच या परिसरामध्ये खरोखर हे वारकरी संप्रदायाचं काम होते। हे वारकरी संप्रदायाचं काम जर खरंच टिकलं असेल तर आजच्या स्थितीमध्ये छगन बाबाची कृपा आहे। आमच्या गावामध्ये अक्षरशः अगदी मोठावर मोजण्या इतकी घरं आहेत, परंतु या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये बाबांनी जाऊन हे मंदिर उभारण्यासाठी मदत केलेली आहे, हा प्रेरणा दिलेली आहे। आणि या प्रेरणेतूनच आज हे वटवृक्षाला याला वट दिलेला आहे। खरोखरच मी आमच्या गावाच्या वतीनं आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋणी आहे। मला शब्द सुचत नाहीत की मी तुम्हाला कुठेही उतराई होऊ, आपल्याला आपले ऋण मी कधीही फेडू शकणार नाही आमच्या गावाच्या वतीनं। आणि आमच्या गावाचे जे तरुण आहे, या तरुणांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे, या कार्यामध्ये भविष्यामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूच्या गावांनी सुद्धा सहकार्य करावं। आपलं निरंतर प्रेम असंच राहील अशी एक आपल्या सर्वांच्या चरणी मी एक प्रार्थना करतो। पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, हनुमंताच्या चरणी पण घातलेलं पाणी आहे आणि त्याचं या वटवृक्षामध्ये जे रूपांतर झालेलं आहे